नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मित्रांनो या आपल्या निफ्टी टेक मराठी यूट्यूब चॅनलवर. जर आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन आपल्याला मिळून जाणार. कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे काय? STCG अँड LTCG. कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे काय मित्रांनो? समजा आपण एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली, लाईक जमीन परचेस करणे, प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट करणे, इक्विटी शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणे, आणखी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे, अशा ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे आणि जर ते आपण काही कालावधीनंतर विकल्यामुळे त्याच्यावर जो काही प्रॉफिट किंवा मुनाफा होणार, त्या प्रॉफिटवर लागणाऱ्या टॅक्सला कॅपिटल गेन टॅक्स असेही म्हणतात. यामध्ये पण मित्रांनो 2 टाईपचे टॅक्सेस असतात. एक म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि दुसरं म्हणजे लाँग टर्म कॅपिटल गेन. त्यालाच STCG आणि LTCG असेही म्हणतात. आता बघूया मित्रांनो, शेअर मार्केटवर कशा पद्धतीने शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतात. चला मग आता शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे काय ते बघूया. STCG काय तर ते बघूया. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स प्रॉफिटमध्ये शेअर्स विकल्यानंतर शेअर्स घेण्यापासून 365 डेजच्या आत लागणाऱ्या टॅक्स म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणतात. सुरुवातीला म्हणजे 2010 ते 31 मार्च 2018 पर्यंत STCG म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स 15% फ्लॅट लागत होता. एक्झाम्पल, जर आपण शेअर्स विकल्यानंतर त्या शेअर्सवर ₹100 जर प्रॉफिट झाला तर डायरेक्ट ₹15 शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स कटायचा. आफ्टर 1,00,000 प्रॉफिटच्या वरती सेक्शन AAA नुसार. नंतर 1 एप्रिल 2018 ते 22 जुलै 2024 पर्यंत शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स 15% लागायचा सेक्शन AAA नुसार. म्हणजे सेम ₹100 प्रॉफिट झाला तर ₹15 कटायचे आफ्टर 1,00,000 प्रॉफिटच्या नंतर. आणि आता म्हणजे 23 जुलै 2024 पासून वाढवल्यामुळे मित्रांनो डायरेक्ट शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स 20% कटायचा. म्हणजे ₹100 प्रॉफिट झालं की शेअर्स विकल्यानंतर डायरेक्ट ₹20 कटायचे आफ्टर 1.25 लाख प्रॉफिट झाल्यानंतर. आता बघूया मित्रांनो, लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे जर तुम्ही शेअर्स घेतल्यानंतर त्या शेअर्सवर प्रॉफिट झाल्यानंतर तो जर 365 दिवसानंतर किंवा 1 वर्षानंतर जर विकला आणि त्याच्यावर जो लागणारा टॅक्स म्हणजे लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स LTCG असे म्हणतात. एक्झाम्पल, जर तुम्ही शेअर्स घेतल्यानंतर प्रॉफिट झालं त्यावर शेअर्सवर समजा मित्रांनो ₹100 आणि तो तुम्ही जर 1 वर्षानंतर विकला तर त्यावर जो टॅक्स लागेल त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स असे म्हणतात. तो आधी म्हणजे 2010 ते 31 मार्च 2018 पर्यंत लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स LTCG पूर्णपणे एक्झम्प्ट होता, म्हणजे काहीही नव्हता लागत जर STT चार्ज पेड असेल तर. परंतु 1 एप्रिल 2018 पासून 22 जुलै 2024 पर्यंत डायरेक्ट 10% केला अबव्ह प्रॉफिट 1,00,000च्या वरती. आणि आता मित्रांनो म्हणजे 23 जुलै 2024 पासून सरळ 10% वरून इन्क्रीज करून 12.5% केला की अबव्ह 1.25 लाखाच्या वरती, तो की खूप जास्त आहे. त्यामुळे मित्रांनो फॉरेन इन्व्हेस्टर म्हणजे FII खूप जास्त शेअर्स ऑर इक्विटीमधून एक्झिट घेत असल्यामुळे काही वर्षापासून 2025 मध्ये तर जवळजवळ FIIनी 2.32 लाख करोड इतकी सेलिंग मित्रांनो केली की लास्ट 7 वर्षापेक्षा जास्त आहे. याच्यावरून हे समजते मित्रांनो या लाँग टर्म तर कॅपिटल गेन टॅक्स खूप जास्त वाढल्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर FII किंवा FPI हे लोक खूप जास्त सेलिंग करत असल्यामुळे मार्केट खूप जास्त डाऊन झाला. निफ्टी 50 इंडेक्स जवळजवळ 17% डाऊन गेली होती ऑल टाईम हायच्या आणि मिड कॅप इंडेक्स जवळजवळ 23% डाऊन आणि स्मॉल कॅप इंडेक्स 25% टू 27% डाऊन आणि काही शेअर्स तर मित्रांनो 50 to 65% डाऊन गेले होते मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो आता सरकारवर इतकं प्रेशर आहे की त्या STCG टॅक्स आणि LTCG टॅक्समध्ये कटौती किंवा काही तरी कमी करावे लागणार मित्रांनो. तेव्हाच ते फॉरेन इन्व्हेस्टर आपल्या मार्केटमध्ये वापस येणार मित्रांनो. आता असं समजायला हरकत नाही मित्रांनो, तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स STCG आणि लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स LTCG अशा सोप्या भाषेत
समजलं असेल मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो ते कमेंटद्वारे कळवा. तर ही माहिती मित्रांनो आपल्याला कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा. मित्रांनो जर ही माहिती चांगली वाटली असेल तर लाईक आणि शेअर करा. दुसऱ्यांदा असेच नवनवीन टॉपिकवर व्हिडिओसाठी कमेंट करा. आपल्या कमेंटला नक्की रिप्लाय मिळेल. मित्रांनो आपल्याला मनापासून धन्यवाद.